तर एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळामध्ये सुरू केलेल्या किंवा पुनरुज्जीवित केलेल्या काही योजना फडणवीस सरकारनं निधी न दिल्यानं बंद पडण्याची शक्यता आहे। सणासुदीच्या आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळी योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थाटन योजना अशा काही योजनांना निधी उपलब्ध नसल्यानं या योजना बंद होणार असल्याची चर्चा आहे। त्यामुळे निवडणुकीवेळी जाहीर केलेल्या या योजना फक्त कागदावर उरल्यात अशी ही चर्चा आहे। तर आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळी योजना, तीर्थाटन योजना बंद झाल्यात का असा सवाल विरोधकांनी केला। मात्र कोणतीही योजना बंद होणार नाही असा दावा सरकारनं केला। बघा, तीर्थयात्रा योजना ज्यांचं वय 50-60च्या वर आहे अशा माता भगिनींसाठी सुरू केली होती। बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावाली जी तिथं दवाखान्याची योजना सुरू केली होती त्याला निधी सुद्धा दिला गेला नाही। या योजनेचा विसर सरकारला कुठेतरी पडलाय असं आपल्याला म्हणावं लागेल। नाही तर त्यांच्या अंतर्गत काहीतरी कुरघोड्या असल्यामुळे फक्त त्या शिंदे साहेबांनी सुरू केल्या म्हणून आता बंद करायच्यात असा कुठला निर्णय जर दादांमध्ये आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झाला असेल तो त्यांनाच त्या ठिकाणी माहिती नाही, तर शिंदे साहेबांना माहिती। दुर्दैवानं एकनाथजी शिंदे साहेबांनी आणलेल्या योजनांना बंदच करायचं ठरवलं आहे। खात्री नाही त्या योजना बंदच होतील। आता मला सांगा की आनंदाचा शिधा कुठे दिसतोय? संपला आनंदाचा शिधा, कारण निवडणूक संपली, आनंद झाला, आनंदाचा शिधा संपला। आता गरीब माणूस कुठे आहे? त्याला आता खरं म्हणजे नववर्षाला, गुढीपाडव्याला, होळीला सगळ्या सणाला देत होते आणि आपली होळी साजरी करून घेत होते कंत्राटदार आणि सरकारचे मंत्री, पण आता तो पण गायब झालेला आहे। एसटी महामंडळाच्या खरेदीकरता यांनी स्थगिती दिलेली आहे। विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या खरेदीला यांनी स्थगिती दिलेली आहे। शिवभोजन योजनेला सुद्धा आता स्थगिती देण्याच्या विचारामध्ये आहेत। आता निवडणूक आनंदानं होऊन गेली, आता तुम्ही आनंदाचा शिधाविधा काय नको म्हणून ती बंद केलेली आहे। त्यामुळं उद्धव साहेबांना स्थगिती सरकार म्हणणारे लोक स्वतः काय कुठल्या कुठल्या विषयाला स्थगिती देत आहेत हे पहिल्या 3 महिन्यामध्ये आपल्या लक्षात आलं। पुढे बघत राहा, अनेक योजनांना स्थगिती मिळणार। कुठलीही योजना बंद केलेली नाहीये। एकनाथ शिंदे साहेबांनी जो महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा सुरू ठेवला होता तो गाडा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने तो पुढे असाच चालू राहणार आहे। यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक।